मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये या पाठामध्ये आता आपण पुढच्या विभागामध्ये आपल्या उपक्रमामध्ये प्रवेश करतोय. चला तर मग. आता आपण कनिष्क म्हणजे कुशाण राज्याच्या राज्यामध्ये आता आपण आहोत. त्याचा आता आपण विस्तारितरित्या अभ्यास करत आहोत. तर या कनिष्काच्या राज्यामध्ये अजून काय काय गोष्टी झाल्या, कोण कोण कवी येऊन गेले, कोण कोण प्रसिद्ध असे लोक येऊन गेली, त्याचा आता आपण अभ्यास करतोय. तर कनिष्काच्या काळामध्ये अश्वघोष हा कवी होऊन गेला आणि त्यानं विशेष करून असं बुद्धचरित आणि वज्रसूची हे 2 ग्रंथ लिहिले. त्याच्यानंतर कनिष्काच्या दरबारामध्ये चरक हा एक प्रसिद्ध वैद्य होता. कधी आपण आपल्या आजोबांबरोबर कधी आयुर्वेदाचं काही खरेदी करायला गेलो तर आपल्याला कुठेतरी नाव आपल्याला कानावर पडतं, चरक. तर हा चरक कोण होता? तर हा एक प्रसिद्ध वैद्य होता त्या काळामधला. कनिष्कांच्या कुशाण राज्यामध्ये त्यांच्या राज्यामध्ये हा येऊन गेलेला आहे. त्याच्यानंतर आता आपण बघतोय गुप्तांचं राजघराणं. त्याच्यामध्ये इसवी सनाच्या 3ऱ्या शतकाच्या शेवटच्या भागामध्ये म्हणजे शेवटच्या काळामध्ये उत्तर भारतामध्ये गुप्त राजघराण्याच्या सत्तेचा उदय झाला. साधारणपणे 3 शतकं ही गुप्त घराणं सत्तेवर होती आणि गुप्त राजघराण्याच्या या संस्थापकाचं नाव होतं श्रीगुप्त. काय नाव होतं? श्रीगुप्त. आणि समुद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त हे गुप्त घराण्यातील विशेष उल्लेखनीय असे राजे होते. आपल्या इतिहासामध्ये त्यांचा खास असं वैशिष्ट्य दिलेलं आहे की ते गुप्त घराण्यातील अगदी विशेष म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण असे राजे होते. त्यांचे पराक्रम, त्यांची हुशारी, त्याच्यानंतर त्यांचं आपल्या प्रजेबद्दलची काळजी, ह्याच्याबद्दल त्यांनी काही उल्लेखनीय कामगिरी अशा केलेल्या होत्या. त्याच्यामुळेच त्यांचा आता जो आपण उल्लेख करतोय तो उल्लेखनीय राजे असा केला जातो. म्हणजे त्यांना ह्या गोष्टी सगळ्या काही त्यांच्यामध्ये समाविष्ट होत्या. पुढे जाऊया. समुद्रगुप्ताबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. पहिला चंद्रगुप्त, नीट लक्ष द्या मी काय बोलते ते. आपल्या उपक्रमामध्ये पूर्णपणे लक्ष द्या. बघा, समुद्रगुप्त हा पहिला चंद्रगुप्त या गुप्त राजाच्या कारकिर्दीमध्ये यांच्या राज्यविस्ताराची सुरुवात झालेली आहे. त्याचाच हा मुलगा आहे. कोण? समुद्रगुप्त. आणि त्याने आसपासच्या राजांचा पराभव करून हा विस्तार आणखीन वाढवला. बघा, पूर्वीच्या देशामध्ये म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये असंच असायचं की एक देश दुसऱ्या देशाला लढाई करून त्या देशाला आपल्या देशामध्ये समाविष्ट करून घ्यायचा. मग त्याच्या कारकिर्दीमध्ये गुप्त सत्ता ही आसाम पासून ते पंजाब पर्यंत संपूर्णपणे पसरली होती आणि तामिळनाडू मधील कांची पर्यंतचा पूर्व किनारी पट्टीचा सगळा प्रदेश त्यांनी जिंकून घेतला होता. तर समुद्रगुप्ताने मिळवलेल्या या विजयामुळे त्याच्या सत्तेचा दबदबा हा सगळीकडे वाढला होता. कारण राजा केव्हा पराक्रमी आपण म्हणतो, जेव्हा तो दुसऱ्या राज्याला पराभूत करून त्या राज्याला सुद्धा आपल्या राज्यामध्ये जोडून घेतो, तेव्हा त्या राजाचा केव्हाही त्याची पराक्रम किंवा त्याचा जो संपूर्णपणे त्यांनी जे जिंकून घेतलेली राज्य आहे ते बघून सगळीकडे त्याचा दबदबा हा वाढला जातो. कारण हा पराक्रमी राजा आहे असंच आपण त्याच्याकडे बघतो. त्याच्यानंतर वायव्येकडचे जेवढे पण राजे होते आणि श्रीलंकेतला राजा यांनी सुद्धा या समुद्रगुप्ताशी काय केलं? मैत्रीचे करार केले. कारण जर करार केले तर कोणी कोणाच्या वरती एकदम हल्ला करू शकत नाही. तर आपल्या मैत्रीला समोर आणलं जातं, त्या कराराला समोर आणलं जातं आणि त्याच्यानंतर मग युद्ध केलं जातं. तर आता ह्या समुद्रगुप्ताचा पराक्रम आणि त्यानं हे जे मिळवलेला सगळा विजय याचं जे वर्णन आहे हे एका प्रयागच्या स्तंभलेखामध्ये सविस्तरपणे दिलेला आहे. हा लेख हा प्रयाग शास्त्री म्हणूनच ओळखला जातो आणि त्याला अलाहाबाद प्रशस्ती असंही म्हणतात. काय म्हणतात?
अलाहाबाद प्रशस्ती. लक्षात आलं बरोबर? चला तर मग पुढे जाऊया. आता हा जो समुद्रगुप्त होता, हा फक्त राज्य जिंकून त्यांना आपल्या साम्राज्यात जोडायचं हे तर त्याचं वैशिष्ट्य असं होतच. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा काही वैशिष्ट्य होती. तर तो वीणा वादनामध्ये प्रवीण होता. त्याला वीणा अतिशय उत्कृष्टरित्या वाजवता यायची. सतार, वीणा म्हणजे काय तर सतार. तर ती त्याला अतिशय चांगल्या रीतीने वाजवता यायची. त्याच्यानंतर त्यानं विविध प्रकारच्या प्रतिमा असलेली नाणी ही काढली होती. त्यातल्या एका प्रकारामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये असं त्याचं वर्णन केलंय की तो स्वतःच वीणा वाजवताना त्याच्यावर दिसतोय आणि त्याच्यावर समुद्रगुप्त असं त्याचं स्वतःच नाव लिहिलं गेलेलं आहे. आता ह्याच्याबद्दल आपण ही सगळी माहिती बघितली. आता आपण पुढच्या राजामध्ये प्रवेश करूया. आपला पुढचा राजा आहे दुसरा चंद्रगुप्त. आता हा दुसरा चंद्रगुप्त कोण आहे तर समुद्रगुप्ताचा मुलगा. तर त्यांनी गुप्तांचं हे जे साम्राज्य होतं हे वायव्येकडे वाढवलं होतं, बरोबर. त्यानं माळवा, गुजरात आणि सौराष्ट्र हे जिंकून घेतले होते. लक्षात घ्या, कोणती राष्ट्रे जिंकून घेतली होती ती पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर दुसऱ्या चंद्रगुप्ताने त्याची मुलगी प्रभावती हिचा विवाह वाकाटक घराण्यातील दुसरा रुद्रसेन ह्याच्याशी करून दिला होता. पुढे जाऊया. अशा रीतीने दक्षिणेकडच्या बलशाली वाकाटक सत्तेशी नातेसंबंध त्यांनी जोडले होते. त्याच्यानंतर दिल्ली जवळीलच्या मेहरौली येथे एक लोहस्तंभ आहे. काय आहे? लोहस्तंभ. तो सुमारे जवळजवळ 1500 वर्षाहून अधिक जुना असा आहे. तरी सुद्धा तो गंजलेला नाही. बघा, लोखंड हे पटकन गंजतं, परंतु हा जो लोहस्तंभ उभा केलेला आहे तो अतिशय उत्तमरित्या आणि चांगल्या प्रकारचा होता की जेणेकरून तो गंजलेलाच नाहीये. आणि प्राचीन भारतीयांनी तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीचं हे एक चांगलं आणि उत्कृष्ट असं प्रतीक आहे. या लोहस्तंभावरील लेखामध्ये चंद्र नावाच्या राजाचा उल्लेख आहे. कोणता राजा? चंद्र. आणि त्या उल्लेखाच्या आधारे हा लोहस्तंभ दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळातला आहे असं मानलं जातं. कुठल्या काळातला? दुसरा चंद्रगुप्त, बरोबर आहे, म्हणजे समुद्रगुप्ताचा मुलगा. आणि दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळामध्ये फाहियान हा बौद्ध भिक्खू चीन मधून भारतामध्ये आला होता आणि त्याने त्याच्या भारतातील प्रवासाचं वर्णन हे लिहून ठेवलेलं आहे. त्यामध्ये गुप्त साम्राज्यातील उत्कृष्ट अशा राज्य व्यवस्थेची आपल्याला माहिती मिळते. आता आपण काय शिकलो ह्याच्यामध्ये आपण बघूया की वीणा वादनात प्रवीण असलेला राजा कोण, आणि चर्चा करायची आणि लिहायचंय की सम्राट कनिष्क. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागामध्ये प्रवेश करूया.